हे त्या पंचतंत्राच्या माध्यमातून शिकता येतं मंडळी. याला कथा असं म्हणतात. कथा समजून सांगत असताना हा ब्राह्मण त्या मुलांना सांगतो, हुशारीने सुटायचं असतं, खरंही सांगायचं नाही, खोटंही सांगायचं नाही, खरंही नसलं पाहिजे, खोटंही नसलं पाहिजे, खरंही असलं पाहिजे, खोटंही असलं पाहिजे, आपला जीव त्याच्यामध्ये वाचला पाहिजे. अशा प्रकारे कथेच्या माध्यमातून समजून सांगता येतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणजे भगवंत गोपालकृष्ण परमेश्वर अवतार ज्या वेळेस ज्ञान देतो किंवा दान देतो, हा कशा पद्धतीने देतो हे जर पाहायचं असेल तर 4 प्रकारे भगवंत दान देतो. 4 प्रकारे. कोणतं म्हणजे दृक स्पर्श आलाप अंतकरण. दृक म्हणजे दृष्टीने, स्पर्श म्हणजे स्पर्श करून, आलाप म्हणजे आवाजाने, अंतकरण म्हणजे अंतकरणातून. याची एक एक उदाहरण तुम्हाला देतो आणि मी पुढे ती कथा कशी आहे ते कथेचं माध्यम समजून सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे सांगत असताना इतकं सुंदर समजून सांगतात की स्पर्शाच्या माध्यमातून भगवंत दान देतात. कसं देतात पाहिलं आपण. आपल्या जवळ घटना घडलेल्या आहेत नाही का. आपल्या इकडे 9 गावचा स्पर्श दृष्टीद्वारे, त्या सर्पाला दृष्टीद्वारे ज्ञान दिलं भगवंतांनी. लीळादान, संबंधदान आणि ग्रहणदान आणि कैवल्यदान 4 प्रकारे भगवंत दान देत असतात आणि ते या माध्यमातून देतात. दृष्टीद्वारे, दृक, स्पर्श, आलाप, अंतकरण. दृक म्हणजे दृष्टीद्वारे. भगवंताची नजर इतकी जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो. नजरेच्या माध्यमातून भगवंतानी एकदा बघितलं की सुटायची सोय नाही. आलं का लक्षात. सुटायची सोय नाही. भगवंताच्या नजरेत अटकला म्हणजे अटकला. बिलकुल लक्षात ठेवा. नजर त्यांनी नजरेतून दृष्टीद्वारे भगवंत देतात. दुसरी गोष्ट स्पर्शद्वारे देतात. भगवंतानं प्रेमाचा हात पाठवून फिरवला किंवा स्पर्श झाला की बस काम मिटलं, त्याचं भलं होऊन जातं. एवढंच काय, इथं आपल्याला 100 वर्ष आयुष्य आहे, त्याच्यात 10पट आपल्याला आयुष्य मिळतं भूमीमध्ये आनंदामध्ये. भगवंताच्या स्पर्शाची किमाया. लीळादान, लीळादान तर आपण बघितलेलंच आहे. हो, भगवान गोपाल कृष्णाचा स्पर्श त्या कुब्जिकेला होतो आणि वाकडी तिकडी असलेली कुब्जिका एकदम सरळ होऊन जाते, एकदम सरळ होते. स्पर्शाची किमया. आलं की गोष्ट लक्षात. दुसरी गोष्ट स्पर्शाची किमया तुम्हाला सांगतो. कंसाला इतकी भीती वाटते भगवान गोपाल कृष्णाची आणि या भीतीमुळे एक एक राक्षस पाठवतो. जेव्हा भगवंताला आणून या मथुरेमधून यांना संपवून टाकू अशा प्रकारचा विचार केला, ते 2 राक्षस आहे मुष्टिक आणि चानूर, यांना मारण्यासाठी समोर उभे आहेत. भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा आल्यानंतर या मुष्टिक चानूर यांचं मर्दन करून टाकलं, यांना मारलं आणि भगवान गोपाल कृष्णाने सिंहासनावर बसलेल्या त्या कंसाला हात धरून खाली ओढलं. ओढल्यानंतर मुकुट एकीकडे, कंस एकीकडे असं ओढत आणलं, फडफडत आणलं. आणल्यानंतर असे खाली पडलं. तो छातीवर भगवंत बसले, बुक्क्याचा त्याच्या छातीवर आणि कंस हसतोय. हे चित्र पाहायला भेटत नाही आपल्याला. कंस हसतोय. तो म्हणतो भगवंता मार, अरे कृष्णा मार. इतकं चांगलं मारणं जर तुझं असेल, इतका स्पर्श जर तुझा चांगला असेल, तुझ्या हाताने मला मरण येत असेल तर याच्यापेक्षा अजून काय चांगला. स्पर्शाची किमया लक्षात ठेवा. भगवंताचा स्पर्श झाला आणि दुःखीत असलेला, आतापर्यंत धाकात असलेला आपण मरणार आहोत, आपण नाही मेलो पाहिजे म्हणून पुढच्याला मारायचं, हे सगळं प्लॅन बनवणारा तो कंस भगवंताच्या स्पर्शाने आनंदित झाला. ही स्पर्शाची किमया भगवंत स्पर्शाद्वारे देतात. लक्षात ठेवा. स्पर्शाद्वारे देतात, दृष्टीद्वारे देतात, अंतकरणद्वारे देतात. कशा देतात अंतकरणद्वारे तुम्हाला सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू डोमेग्रामला बसलेले आहेत. पहाटची वेळ आहे. चक्रधर भगवंत गेले, दिशीला जाऊन आले, बाहेरकडे परसाकडे. तिकून आल्यानंतर मुखमार्जन वगैरे झालेलं आहे. बाईसानं मस्तपैकी बसायला टाकलेलं आहे, शेनासन होतं ते, त्याच्यावर भगवंत आले आणि आल्यानंतर भगवंतानं चिंतन सुरू केलं. बाईसा म्हणते बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतिती, आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कोणाचं चिंतन करता. त्यावेळेस भगवान चक्रधर प्रभू म्हणतात बाई हे सकळ जीवाते चिंती. आलं का लक्षात. अंतःकरणद्वारे देती. विचार करा, सकाळी पहाटे 3 वाजता भगवंत जर सकळ जीवाचे चिंतन करतात असं म्हणायला पाहिजे होतं भगवंतानी. आम्ही महानुभावाचे चिंतू, पण तसं नाही म्हटले. आम्ही मनुष्याचे चिंतू असं नाही म्हटले. आम्ही सकळ जीवाचे चिंतू. आणि कमाल आहे, सकळ जीवाचे. इतकं मोठं हे तत्वज्ञान आपल्याला इथे कळतं आणि हे सगळं भगवंत अंतकरणातून देतात, अंतकरणाद्वारे देते. त्यानंतर तुम्हाला सांगतो शब्दद्वारे देते. शब्द इतका गोड आहे भगवंताचा. कसा देतात. हा, पैठणच्या प्रांतामध्ये एक घटना घडलेली आहे. एक ब्राह्मण आहे, त्याच्या 5 मुली विधवा झालेल्या आहेत. सगळ्यांना लीळा माहित असेल बहुतेक.
5 मुली विधवा झाल्या. अहो एखाद्याची एक मुलगी जर घरी वापस आली त्याची फजिती असते, काय करावं त्याला कळत नाही. 5 मुली विधवा झाल्यावर काय करावं त्याची परेशानी झाली. आणि लोक त्याला पंचनांडा असं नाव म्हणत, काही नाव ठेवतात लोक, काही नाव ठेवतात, सरळ बोलत नाहीत लोक. आपल्या महाराष्ट्रात पहिल्यापासून सरळ बोलत नाही. एखादा माणूस बुटका असेल ना त्याला बुटके म्हणतील, एखादा जर थोडंसं जाड असेल ना त्याला लठ्ठ्या म्हणतील, कोणाला काय म्हणतील सांगता येत नाही. त्याचंही नाव ठेवलं. काय नाव ठेवलं त्याचं? पंचरांडा. म्हणजे 5 मुली रांडव झाल्या म्हणून त्याचं नावच पंचरांडा ठेवून दिलं. आणि तो सतत दुःखी व्हायचा, इकडे तिकडे फिरायला लागला, दिसला की कोणी म्हणे तो बा चालला पंचरांडा, तो पंचरांडा आला, तो पंचरांडा गेला, असंच सुरू झालं. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या दर्शनाला तो आला, आल्यावर भगवंतानं त्याच्याकडे बघितलं आणि भगवंताच्या श्रीमुखातून एक वाक्य बाहेर पडलं. काय म्हणतात भगवंत? या पंचगंगा हो तुमच्या कन्या निकेणी असते. या म्हणले पंचगंगा हो तुमच्या कन्या बरे आहेत का, चांगले आहेत का? त्याच्या डोळ्यातून पाणी आलं मंडळी. धावत धावत आला भगवान गोपाळ, भगवान श्री चक्रधर प्रभूचे श्रीचरण पकडले आणि काय म्हणतो भगवंताला, जीजी निवालो, आजपर्यंत इतकं चांगलं कोणीच बोललं नाही. माझ्या मुली रांडव झाल्या याची मला सतत सतत टोचणी होती. आज माझ्या मुली इतक्या पवित्र आहेत गंगेसारख्या, असं बोलून माझं अंतकरण तुम्ही नेऊन टाकलं. अंत शब्दद्वारे देती, लक्षात ठेवा. शब्द म्हणजे द्रुक स्पर्श आलाप अंतकरण, असं भगवंत दान देतात. हे दान देतात. कसं देतात? कुकडीचा दृष्टांत सांगितलं. स्पर्शद्वारे देती. काय गंमत आहे. कोंबडी तर सगळ्यालाच माहिती आहे. सकाळीच कोंबडीचा विषय झाला, चालती का बसती तुम्हाला सगळ्याला माहिती, मी काही तिकडे जाणार नाही का. म्हणजे कोंबडी, कुकडीचा दृष्टांत भगवंत सांगतात. कसं सांगतात? म्हणजे कोंबडी असते ती काय करते, अंडे घालते आणि त्याच्यावर बसते, त्याला पाखवा देते. पाखवा देते म्हणजे काय करते, त्याला ऊब देते. ऊब देते म्हणजे काय करते, स्नेह देते. आलं का लक्षात? त्याच्यातून स्नेह ओतते ती त्या पिलांना स्पर्शाच्या माध्यमातून. आणि ते पिले त्यांना अमृत कळा त्याच्यामध्ये संचारल्या जाते. त्या स्नेहाद्वारे, त्या अमृत कळेद्वारे त्यांचं पोषण होतं. आलं का लक्षात? दूध पाजणं नाही, काही नाही, नुसती ती पाखवा देते, पाखवा. तसं तुम्हाला सांगतो, आपण आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे, आपण साधू संतांच्या पाया पडलं पाहिजे. जेव्हा आपण घरून निघू तेव्हा तो स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. कारण का, तो स्पर्श घेऊन आपण खूप मोठी ऊर्जा घेऊन निघत असतो. लक्षात ठेवा. तो आशीर्वाद, तो स्पर्श आईचा, वडिलांचा, तो स्पर्श आहे. तो स्पर्श म्हणजे काय आहे? आपल्यासाठी आशीर्वाद आहे, आपल्यासाठी ऊर्जा आहे, आपल्यासाठी संरक्षण कवच आहे. लक्षात ठेवा. तो प्रेमाचा संचार आहे. संचार. एखादा मुलगा जर समजा परीक्षेमध्ये पास झाला आणि त्या गुरुनं म्हणजे त्याच्या ज्यांनी शिकवलं त्यांनी त्याला दाखवली मार्क लिस्ट, अरे वा खूप चांगलं झालं, आनंद झाला. तेव्हा तो पाठवून प्रेमानं हात फिरवतो ना आपल्या शिष्याच्या, त्या शिष्याला असं वाटतं बस यापेक्षा दुसरं सुख कुठलंच नाही. सगळे सुख त्याच्या पुढे ठेंगणे पडतात. आणि ती थाप आहे पाठीवरची, शाबासकीची, ते आहे प्रेमाचा संचार. तो संचार करत असतो. स्पर्शद्वारे भगवंत देतात. लक्षात ठेवा. कोंबडीचं दृष्टांत सांगितलं भगवंतांनी, साधा. दुसरा दृष्टांत सांगतात भगवंत दृष्टीद्वारे कसे देतात. मासळी असे, ते पाणी आणतो, वीत जाय. अगदी सोपे छोटे दृष्टांत आहेत तुम्हाला सांग. वीत जाय, बागोनी परतोडे त्या ते पाहे, पुन्हा पाहते. कोणाला पाहते? त्या पिलांना. म्हणजे अमृत कळा असे ते संचरे, अंतया तो ती वाढती. पहा कशी गंमत आहे. अमृत कळा कशी काय संचरते बुवा, आहे की नाही. तिसरा दृष्टांत दिला कशाचा? कासवीचा. म्हणले अंतकरणाद्वारे देते. कसे? कासवी असते, कासवी असे ती विये, आपण ऐलाडी असी ते पैलाडी असती. म्हणजे पिले पलीकडच्या काठावर, कासवी अलीकडच्या काठावर, आणि तेथून ते अंतकरणी आठवी. अमृत कळा असे ते संचरे, अंतया तो ती वाढते. काय कमाल आहे. अहो किती मोठं विज्ञान या दृष्टांतामध्ये, की या ठिकाणी कासवांच्या त्या प्राण्याचा अभ्यास आलेला आहे, की आपल्या पिलांचं पालन पोषण ती कासवी कशी करते, ती मासळी कशी करते. किती कमाल आहे. केवढं मोठं तत्वज्ञान या दृष्टांतामध्ये आहे हे आपल्या लक्षात भगवंत सुंदर समजून सांगतात. ह्या कासवीच्या दृष्टांताद्वारे आपल्याला अंतकरणच नाही आहे. कासवी अंतकरणानं आठवते आणि म्हणून आईच्या पाया पडलं पाहिजे. माझं मित्र शाळेत केलेलं आहे, ती दररोज अंतकरणानं आठवत राहील. ते 5 वाजले अजून काय येत नाही, ती आठवण करते. ही आठवण म्हणजे तुमचं रक्षण आहे. यासाठी संताजवळ जायला पाहिजे, संतांच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे. ते आठवण म्हणजे रक्षण आहे. लक्षात ठेवा. यासाठी भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला भगवंत पहाटे नामचिंतन करत असतील
कोणाचं? जीवाचं, सकळ जीवाचं. जीवाचं चिंतन म्हणतात भगवंत. त्यावेळेस कोणाला काही त्रास होईल का हो? सांगा बरं. नरकात असल्या जीवाला तरी त्रास होईल का? दुःख भोगणाऱ्या जीवाला तरी त्रास होईल का? ज्यावेळेस सगळ्या जीवाचं चिंतन भगवंत करतात त्यावेळेस काय आनंद असेल मला सांगा. केवढा. आणि म्हणून पहाट चांगली सांगितलेली आहे ही सगळ्या धर्म संप्रदायामध्ये. त्याचं कारण हे आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण हे आहे. म्हणून याद्वारे सगळं असं भगवंत देत असतात. स्पर्शाद्वारे देतात, दृष्टीद्वारे देतात, अंतकरणाद्वारे देतात. भगवंताचं दान अशा प्रकारे चालत असतं. हे भगवंत सगळे बारीक बारीक कथेतून समजून सांगतात. बारीक बारीक कथे. इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत, बारीक बारीक कथा आहेत. एक दृष्टांत इतका गोड आहे तुम्हाला सांगतो. आपल्या इकडच्या भाषेमध्ये एक बाई असते, पतिव्रता असते. पतीची तिच्यावर नजर असते आणि ती बाहेरून वरात जाते. आणि वरात जात असताना त्या वरात तिला आपल्या खिडकीतून पाहते. आणि जवळ बाय असतात आसपास तिच्या खिडकीच्या जवळ. तिला विचारते, ओ काकू, वरात कोणाची आहे? कोण्या गावची आहे? आडनाव काय आहे? कोण्या गावाला चालली? नवरदेव कसा आहे? ती विचारते तिला. नवरदेव कसा आहे? नवरी कशी आहे? आणि कपडे कोणते घातले? काय लिहिले? अलंकार कोणते? गळ्यामध्ये काय आहे? एकदानी आहे का? ती विचारते. ती म्हणते बाहेर ये ना. नग बाई बाहेर नको. ते पाहतच राहते, माझ्यावर नजर असते त्यांची. ती म्हणते ते पाहते ते म्हणजे कोण? तुम्हाला नाही माहिती, ते आमचे. ते पाहत राहते, माझ्यावर नजर असते. असं अगं ये, ते कुठे बघत बसले नाही, ते माझ्याकडेच बघत राहते. मी नाही येऊ शकत बाहेर. इतकी छान गोष्ट भगवंत सांगतात आणि याच्यावर सिद्धांत समजून सांगतात. काय म्हणतात? तसं परमेश्वराचं आपल्यावर लक्ष. तो साधन दाता आपल्याला साधन देतो आणि आपल्याकडं आपल्याला एवढं मोठं देह नावाचं साधन दिलं आणि आपल्याकडे बघतो भगवंत. तंबाखू खातो का? बिडी वडतो का? जुवा खेळतो का? दारू पितो का? काय करतो? हे का बघतो भगवंत. नेमकं काय करतो आणि ते दिसतं देवाला. आपण असं करतो, देवाला कळतच नाही. मंदिरातच समजतं देवाला, बाजूला बाहेर काही समजतच नाही असं वाटत असतं. असं नाही, सगळीकडे देवाला कळतं. लक्षात ठेवा, देवाला कळतं, सगळं कळतं. हे इतकं सुंदर समजून सांगतात भगवंत त्या दृष्टांताच्या माध्यमातून, त्या गोष्टीच्या माध्यमातून. गोष्टी खूप आहेत तुम्हाला सांगतो, इतक्या गोष्टी जबरदस्त आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना चक्रधर भगवंताचा एक कथा विषय खूप मोठा आहे. तो विषय आपला नाही आहे, परंतु एक कथा समजून सांगत असताना कथा कथन करणे म्हणजे तुम्हाला सांगणे, समजून सांगणे. ऐकल्या जे ऐकलेले आहेत त्या वार्ता आणि ज्या कथन केल्या त्या कथा, अशा प्रकारे भाष्यकाराने याचं वर्णन केलेलं आहे. ज्या आपण ऐकल्या त्या वार्ता आणि ज्या कथन केल्या त्या सांगितल्या त्याला कथा असं म्हणतात. एक छोटी कथा मी तुमच्या पुढे सादर करणार आहे आणि तुम्हाला खूप हसायचंय, त्यासाठी मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही. छोटी कथा तुमच्या पुढे सादर करेन. या महाराष्ट्रामध्ये घडलेली, या आपल्या मराठवाड्यामध्ये घडलेली, आपल्या जवळ असलेली, आपल्यापासून जास्तीत जास्त 50 ते 55 किलोमीटर असलेली देवगिरी नावाचं संस्थान, ज्या देवगिरी महाराष्ट्राची राजधानी एकेकाळची, वैभवशाली संपन्न असलेली राजधानी देवगिरी म्हणजे दिमाखानं महाराष्ट्राच्या या राजधानीचं ते शिखर, कोरीव असलेलं ती टेकडी, टेकडीच्या वर असलेला तो राजमंदिर, त्या राजमंदिरामध्ये असलेले तो राजपरिवार भोवताली वसलेली ती देवगिरी, आज जिला दौलताबाद असं म्हणतात. एकेकाळी वैभवानं नटलेली, एकेकाळी या देवगिरीतून, या छोट्याशा टेकडीतून महाराष्ट्राचं राज्य सगळं विस्तारलेलं आणि महाराष्ट्रावर या राज्याची पूर्ण सत्ता मंडलिक असलेली महाराष्ट्रातली सगळी राजे या देवगिरीवरून चालत होती. या देवगिरीवर सत्ता असलेलं यादवांचं घराणं, या यादवामधला एक राजा ज्याचं नाव रामदेव, या रामदेवाची पत्नी जिचं नाव कामाई. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी गेल्यानंतर इथे महाराष्ट्रातला हा महानुभाव पंथ ज्याला आपण म्हणतो तो पोरका झालेला. कशी बसी आचार्य पद श्री नागदेव आचार्यांकडे आलेला आहे आणि भगवंताच्या विराहानं पीडित झालेले नागदेवाचार्य तरी सुद्धा या पंथाची धुरा सांभाळून होते आणि पंथ वाढवण्याचं काम चालू होतं.
त्या काळातली ही घटना. या कामाईसाला पुत्र नव्हता. कामाईसा ही रामदेवराय राजाची दुसरी पत्नी. पहिल्या पत्नीला मुलगा होता, पहिली पत्नी सरलेली होती, म्हणून हा दुसरा विवाह केला. दोघांच्या वयामध्ये प्रचंड अंतर आहे. राजा सुकुमार असलेली, कोवळी असलेली, नाकी डोळी अगदी छान आखीव रेखीव असं सौंदर्य, अशी ही सुंदर दिसणारी कामाईसा. सुरुवातीला हिला वाटायचं आपण राजघराण्यामध्ये आलेलो. जेव्हा हिचं लग्न झालं, लग्न होण्याच्या अगोदर वयाच्या 11व्या वर्षी ही देवगिरीला आलेली. त्यावेळेला देवगिरीच्या जवळ असलेले खेड, त्या खेड्यामध्ये हिचा पिता राहत होता, पण देवगिरीच्या दरबारामध्ये याचा राबता होता. कुठून चुनूक पडली काय माहिती रामदेवराय राजाला. कामाईसा अत्यंत सुंदर आहे, देखणीय आहे. कुठे बघितलं होतं सौंदर्य त्यालाच माहिती. त्याने डायरेक्ट त्या पित्याला मागणी घातली आणि पित्याला आनंद झाला. आपली मुलगी ही राजाची राणी बनते आहे. खुश झाला, गोळ्याला टाच मारली. घरी आल्यानंतर आनंदानं आईला आवाज दिला, पत्नीला आवाज दिला. अगं ऐकलं का? पत्नीला म्हणतो आई, आईला म्हणतो आई ऐक मी काय सांगतो. आई म्हणते अरे पाय सोवळे तर करून घे. इतका आनंदानं काय बावळा झालास. पाय सोवळे केले, आईचं दर्शन घेतलं. आई आई आज माझा आनंद पूर फेकून निघतोय. अरे झालं काय करता? आई आपल्या कामाईला राजानं मागणी घातली. काय म्हणतोस? हो, राजानं मागणी घातली. आईला प्रचंड आनंद झालेला आहे. जवळच कामाईसाची आई बसते. कामाईसाची आई हे सगळं ऐकतेय. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले. कामाईसाचे पिता जवळ आले आणि तिला विचारलं, का ग आपली मुलगी राजा घरी जाते हे तुला बरं नाही वाटलं? नाही, मला काय कळतं. आईंना विचारा, आत्याबाईंना विचारा, त्या सांगतील ते. नाही पण काहीतरी तुझ्या मनात खटकते आहे. नाही नाही, माझ्या मनात काही खटकत नाही. कामाईसाचे पिता वडील पत्नीपासून उठले, आईकडे गेले. आई चांगलं झालं ना? चांगलं स्थळ आलं ना कामाईसेला? हो रे बेटा, चांगलं आलं. एवढा मोठा राजा. हो, चांगलं झालं. आईकडून सांत्वना मिळाली. कामाईसा ही अडून बघत होती. आईच्या डोळ्यामध्ये तरळलेले अश्रू पाहून कामाईसा आईच्या जवळ आली. आई का रडतेस? आणि त्या अश्रूंना एकदम मोकळी वाट झाली. तिनं कामाईसाला जवळ घेतलं. कामाई, तुला नाही कळायचं ग, नाही समजायचं. आई मी राजाची राणी होणार? हो बेटा, तू राजाची राणी होणार. सुंदर सुंदर वस्त्र तुझ्या अंगावर येणार, उंची अलंकार तुझ्या अंगावर येणार. तू राजसिंहासनावर बसणार बेटा. पण कामाई, मी आले ना, तू अशी धावत माझ्या गळ्यात नाही पडू शकणार. त्यावेळेस तुझं आणि माझं अंतर वाढत जाणार. अशी मी तुला भेटू शकणार नाही. तुझ्या घरी जरी आले तरी तुझं माझं अंतर मात्र कायम राहील. आई, आईला तू पोरकी होशील बेटा. कामाईला हे काही कळत नव्हतं. काही दिवसानंतर परत आलेली आहे, लग्न लागलेलं आहे आणि पाठवणी झाली. राजवाड्यामध्ये कामाईसाचं आगमन झालं. उंची अत्तर, पदार्थांची रेलचेल, वस्तू अगदी प्रचंड प्रमाणामध्ये. राजमहाल वस्तूंचा इतका विपुल प्रमाण की तिथे त्या वस्तूमध्ये ही कामाई अगदी रमून गेलेली आहे, अगदी रमून गेली. 1-2 वर्ष गेले, परंतु हिला पुत्रप्राप्तीची जी इच्छा आहे, राजालाही असं वाटत होतं आपल्याला एखादं मूल व्हावं. परंतु दैवयोग असा असतो की जिथे इच्छा असते तिथे काही होत नसतं. लक्षात, कारण हे सगळं पूर्वकर्म असतं, पूर्व अर्जकानुसार सगळं घडत असतं. त्याच्यात आपल्याला किंचितही बदल करता येत नाही. म्हणून कामाई या बाबतीत मात्र दिवसेंदिवस पातृप्तच राहत गेली. दिवस जात गेली तेव्हा तिला त्याच वस्तू, तेच समाधान, तेच लाभणाऱ्या वस्तूंचं सगळं त्या वस्तू तिला बोचऱ्या वाटत होत्या. तिथे त्या
राजवाड्यात असणाऱ्या वस्तू तिला डसत होत्या, त्या वस्तू जिना तिला पाहत होत्या आणि त्या वस्तू तिला वाकोल्या दाखवतात, वाकडं दाखवतात असं तिला जणू वाटत होतं. आणि त्या वस्तू बोलतायत, कामाई आम्ही आहोत ना तुला, काय गरज आहे तुला बाळाची, आम्ही आहोत ना. प्रत्येक वस्तू जणू बोलत होती, अगं आम्ही आहोत, पैसा आहे, दागिनी आहे, अलंकार आहे, कपडे लत्ते आहे, काय पाहिजे तुला, दास दासी आहे, आवाज दिला की दासी धावत येते, नोकर चाकर आहेत, हात वर केलं की लोक धावत येतात, तुला काय पाहिजे, कशाची कमतरता आहे. पण जी कमतरता तिला होती ती मात्र ती तशीच राहिली. पुढे बराच काळ लोटत गेला आणि राजा रामदेवराय हा आजारी पडत गेला. नवस जाप्य झाली, इकडं इतर देवधर्म झाली, सगळी देवधर्म धुंडाळून झाली, पण काहीही झालं नाही, काहीही मिळालं नाही, काहीही त्यातून निष्पन्न झालं नाही. तेव्हा मात्र ती हताश झाली आणि उदास झाली आणि मग आता ती आपल्या प्राचीन ग्रंथांकडे वळली. या ग्रंथामध्ये काय, कृष्णचरित्र काय, अमक काय, टमक काय, सगळं बघायला लागली. गावामध्ये राजवाड्यामध्ये भागवत सांगण्यासाठी एक महात्मी यायचे, ती भागवत ऐकायला जाऊन बसायची, भागवत ऐकायची, मन लावून ऐकायची, कृष्णचरित्र मन लावून ऐकायची. कृष्ण कसा नटखट आहे, असा कृष्ण माझ्या पोटी आला तर किती चांगलं होईल असं तिला वाटायचं. पुन्हा ती आपल्या मनाची समजूत घालायची, नाही कामाई तुझ्या नशिबात हे नाहीये, हे चरित्र ऐक आणि भगवंत आपलेच ऐक असं समज, अशी मनाची समज घालून कामाई त्याच्यामध्ये ती रंगून जायची, चरित्र ऐकायची भगवंताचं, भागवत ऐकत राहायची. बराच काळ उठला. कामाच्या निमित्तानं गोपाळ पंडित त्या राज दरबारात येत होते आणि त्यांनी ते बघितलं. चरित्र सांगणारा, भागवत सांगणारा कधी एखादा चुकीचा अर्थ सांगितला की गोपाळ पंडितांनी त्याला अडवायचं आणि त्याचा खरा अर्थ समजून सांगायचा. तो म्हणायचा, वा तुम्हाला कळतं, फार विद्वांस आहात तुम्ही, फार विद्वान आहात, पण मला काही कळलं नाही, कसं काय तुम्हाला सुचलं, हे तुम्हाला कुठून सुचलं असं तो विचारायचा. ते हसायचे, नाही हो संत संगती दुसरं काय आहे, काहीच नाही आमच्याकडे असं म्हणून ते वेळ मारून न्यायचे. पण त्यांनी काही सांगितलं नाही त्याला. बराच काळ निघून गेल्यानंतर ही गोष्ट त्या चाणक्य असलेल्या कामाईशीच्या नजरेतून मात्र सुटली नाही. ती एक दिवस त्या गोपाळ पंडितांना म्हणते, का हो पंडित, तुम्ही जे सांगता ते वेगळंच असतं आणि तुम्ही भागवतकारांना निरुत्तर करता, हे तुम्ही कुठून शिकलात, मला हे ऐकवा. त्यांनी सांगितलं, हे मी नागदेव आचार्यांकडून शिकलो, वेदवंती नागदेव आचार्य यांच्याकडून मी शिकलेलो आहे. ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अनुयायी आहेत आणि महानुभाव पंथाचे भट्ट मार्गाचे आचार्य आहेत असं म्हणता. तिला असं वाटलं की आपण यांना भेटावं. तुम्ही कधी जाणार आहात त्यांच्याकडे, तसं तर सांगता येत नाही, पण कामानिमित्त कधीतरी जाणं होईल. मग म्हटलं एक काम करा, मला तुमचा एखादा लिहून द्या खलिता. गोपाळ पंडितांनी खलिता लिहून दिला आणि त्याची गुंडाळी केली, लखोटा घेतला आणि राजाकडे गेली. राजाला सांगितलं की महाराज मला जायचं आहे, पुत्रप्राप्ती नाही म्हणून कुठेतरी मी मागणी करणार आहे. सा म्हटले. गेल्यानंतर नागदेव आचार्यांना भेटली, लखोटा हातामध्ये दिला. दिल्यानंतर तो लखोटा त्यांनी वाचला. गोपाळ पंडितांनी पाठवले, ठीक आहे म्हणाले. चक्रधर प्रभूंचा मंत्र त्यांना दिला आणि त्यानंतर ती त्याप्रमाणे आचरण करू लागली. एक दोन चक्रा पुन्हा झाल्यानंतर परत तिने एकदा अशी शंका विचारली की माझे पती बिमार आहेत आणि ते गेल्यानंतर मला कदाचित सती जावं लागेल, काय करावं. त्यावेळेस नागदेव आचार्यांनी सांगितलं की काहीही करू नका, तुम्ही तुमचा अदभाव चुकवा, तुम्ही स्वतःहून उडी टाकू नका. तुम्हाला कोणी बळजबरी पाठवलं तर मग तो दोष त्याच्याकडे, तुमच्याकडे काही दोष नाही. आणि तसंच झालं. तुम्हाला सांगतो, दिवसामाग दिवस गेले आणि राजा रामदेवराय गतप्राण झाला आणि त्यानंतर त्या राजा रामदेवरायाचं शरण रचलं आणि या कामाईसेनं सती जावं असं ठरलं. सती जात असताना आईनं सांगितलं त्या पुत्राला, तिचा सावत्र पुत्र, नको रे बाबा, मला सत्व नाहीये, मला सती पाठवू नको, मी भट्टमार्गाची जोगीन होईन आणि तुझ्या इथे तुझ्या पायथ्याला बसून मी शिळे कुटके खाईन, तुझ्या लेकराचं शेंबूड काढीन, त्यांचा अंघोळ घालीन, त्यांचे कपडे लत्ते करीन, मला नको सती जायला लावू. त्यांनी सांगितलं नाही, ज्याला सत्व नाही त्याला जबरदस्ती सती जायला लावलं पाहिजे. तिनं बापाकडे बघितलं, बाप खायला होता, डसा डसा रडली, बापांच्या गळ्यामध्ये मिठी मारली. बाबाला म्हणती, बाबा मला सती नाही जायचं. त्यावेळेस बापानं उत्तर दिलं,
ते असं होतं की बेटा गोड लागलं ते आपण खायचं आणि कडू लागलं ते कोणी खायचं. बापाकडून निरुत्तर झाली. आईच्या जवळ गेली, गळ्यात पडली. आई म्हणते बेटा मी काहीच करू शकत नाही. हताश झाली आणि शेवटी 4-5 जणांनी मिळून पेट त्या सरणावर त्या कामाईसेला फेकून दिलं. कामाईसा फेकली नव्हती. इथे श्री चक्रधरांची एक अनुयायी जळत होती, इथे स्त्रीत्व जळत होतं. पुन्हा एकदा श्री चक्रधर प्रभूंची या महाराष्ट्रातून पाठ फिरल्यानंतर भगवंताची पाठ फिरते न फिरते तोच स्त्रियावरचे अत्याचार सुरू झाले. तेही एका राणीला सती जावं लागलं, मरावं लागलं. ही दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात भगवान श्री चक्रधर प्रभूच्या उत्तरापंथी गमनानंतर घडलेली आहे. माझी कथा इथे संपली. आचार्य मंडळी बसलेली आहे. सगळेजण येतात, आचार्यांना विचारतात कामाईसाला काय होईल, कामाईसाचं कसं होईल. नागदेवाचार्यांनी डोळे झाकले आणि सांगितलं कामाईसाला पुन्हा संबंध होणार, कारण ती देवाला अनुसरलेली आहे, स्वतः तिनं काही केलं नाही. या ठिकाणी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याचा बाबाजींकडून आदेश आला, त्यामुळे मी बोलतोय. कसल्याही प्रकारची तयारी केलेली नाही, पण बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं चालतं. आणि माझ्याकडे जे आहे ते गुरुवर्यांचंच आहे, बाबांचंच आहे. यानंतर पुढे कार्यक्रम सुरू होईल. दंडवत प्रणाम.